दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली। या बंदला शहरातील व्यापारी, विविध सामाजिक संघटना तसेच नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळते। बंदच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील मुख्य बाजारपेठांमधील अनेक दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली होती, तर शहरातील प्रमुख रस्ते आणि व्यापारी संकुलांमध्ये शुकशुकाटाचे चित्र दिसून आलं। वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरात मोटरसायकल रॅली काढून बंदला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय। सर्व संघटनांनी व वंचित बहुजन आघाडीच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व यांच्या आदेशाने आज परभणी जिल्हा शांतपणे आम्ही बंद केलेला आहे। जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला आहे, गेटच्या पेपर फुटीमध्ये 26 विद्यार्थ्यांना आत्महत्या केलेली आहे। त्यांच्या निषेधार्थ आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिल्लीला भेट देऊन हे उपोषण चांगल्या प्रकारे सुटावं आणि धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा मिळवून सरकारला विनंती केली होती। पण असं न होता जंतर मंतर त्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करून त्यामध्ये पोलीस प्रशासन खरंच सहभागी आहे का, त्याच्या RSSचे लोक सोडून त्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज केलेला आहे। त्यामध्ये एक मुलगी रात्री मृत्यू पावलेली आहे त्या लाठीचार्जमध्ये। त्याच्या निषेधार्थ आम्ही महाराष्ट्र पूर्ण बंद केलेला आहे। त्यामध्ये आम्ही परभणी जिल्हा शांतप्रभू बंद केलेला आहे। राजीनामा दिलेला सरकार आणि अहो कायच्या नोटपैकी हे हुकुमशाहीच्या पद्धतीने चालत आहे सरकार। कोणाच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या हाताखाली चालत आहे सरकार आणि कशाचा राजीनामा घेतात, कशाची चर्चा करतायत। आम्ही उतरून वंचित बहुजन आघाडीच्या विद्यार्थ्याच्या मार्गाने आम्ही लोकशाहीच्या पद्धतीने, संविधानाच्या पद्धतीने धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन हे राजीनामा घेतल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी व विद्यार्थी शांत बसणार नाही। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आज 23 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। त्यांच्या पुढच्या आदेशाची आम्ही वाट पाहू। त्यांचा जो आदेश आहे त्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्र व भारत बंद करू।